नमस्कार, लोकतंत्र मिररच्या टॉप 25 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। मी आहे आपल्यासोबत पल्लवी। तर चला एक नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर। रायगडमध्ये महाराष्ट्रातील पहिला क्लायमेट ऍक्शन प्लॅन जाहीर, 2070 नेट झिरोचं उद्दिष्ट। पुणे लोणी कारभारमध्ये सायबर फसवणूक, पोलिसांनी 2.86 लाख रुपये वाचवले। मुंबई महापौर निवडणुकीत मोठा खेळ, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची सत्ता येणार का? महापालिकेतील सत्ता समीकरणावर चर्चा, बड्या नेत्याचं एकनाथ शिंदेंना आव्हान। भारत न्यूझीलंड दुसरा T20 न्यूझीलंड क्रमांक, हर्षित राणाचा इशारादायक सेलिब्रेशन। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून आरोग्य, शिक्षण व समाज कल्याण योजनेची घोषणा। मृत्यू किंवा अपघातानंतर कर्जाचं काय, विमा ठरवतोय आर्थिक संरक्षण। संतोष देशमुख प्रकरणाची सुनवाई, आरोपीच्या वकिलांची डिजिटल पुराव्याची मागणी। भारत न्यूझीलंड सामन्यात 2 बदल, अक्षर पटेल आणि बुमराह बाहेर। उरळी कांचनमध्ये भीषण अपघात, स्कॉर्पिओ पलटली, 1 ठार 3 जखमी। रायगडमध्ये ठाकरे गटाचे 4 नगरसेवक बेपत्ता, अल्पशय भाईचारांचा आरोप। मुंबई ठाण्यात मंगळवारी पाणीपुरवठा बंद, नागरिकांचे हाल। भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, तिकीट व कोच नियमात बदल। ITI पासांसाठी सुवर्ण संधी, इंडिया ऑइलमध्ये 2026 भरती जाहीर। आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खळबळ, T20 वर्ल्ड कप मध्ये 9व्या संघाची एंट्री। मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीत सत्ताधारी विरोधकांचे संख्याबळ समसमान। साताऱ्यात लाल ट्रँगलचा शेवट, रक्तरंजित, तरुणांची निर्घुण हत्या। सोलापूरमध्ये साधेपणाचा आदर्श, माजी आमदारांनी 150 रुपयात लेकीचं लग्न केलं। सोलापुरात ठाकरे आणि शिंदेची शिवसेना एकत्र, अजितदादा शरद पवारांच्या राष्ट्रवादीचीही साथ। GST अधिकाऱ्यांचा संशयास्पद मृत्यू, पत्नीचा छळाचा आरोप। अमेरिकेच्या 50% टॅरिफवरून राहुल गांधीची पंतप्रधान मोदीवर टीका। देशात फक्त भगवा चालणार, नवनीत राणाची वादग्रस्त टिप्पणी। परभणी जिल्हा परिषद निवडणूक रंगणात, वरपुडकर कुटुंबीय वेगवेगळ्या पक्षातून रिंगणात। मुंबईचा महापौर कोणाचा, एकनाथ शिंदेचं स्पष्टीकरण। 27 जानेवारीला देशव्यापी बँक संप, 8 लाख कर्मचाऱ्यांचा एल्गार। सध्या इतकंच, बघत रहा लोकतंत्र मिरर।